नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी उदाहरण संग्रह 37 बघणार आहोत। यामधील आपला प्रश्न आहे, पुढील अपूर्णांक दशांश रूपात लिहा आणि वाचा। अपूर्णांक इथे दिलेले आहे, त्यांचं लेखन आणि वाचन आपण लिहिणार आहोत। तर बघा, दिलेले हे अपूर्णांक यांच्यामध्ये पूर्णांक किती आहे बघा। हा दिलेला अपूर्णांक जो आहे पहिला, त्याचं वाचन कसं येणार आहे, 9.1/10 म्हणजे इथं 9 पूर्ण आहे आणि 1/10 काय अपूर्ण आहे। इथं पूर्णांक 9 आहे म्हणून 9 आणि दशांश चिन्ह त्याच्या उजव्या बाजूला आपण देणार। इथे 9 पूर्णांक आहे म्हणून 9 दशांश चिन्ह त्याच्या उजव्या बाजूला। 4 पूर्णांक आहे म्हणून 4 दशांश चिन्ह। पूर्णांक काय आहे, पूर्णांक नाहीच इथे म्हणून पूर्णांक आपण 0 घेणार, 0 दशांश चिन्ह देणार आपण त्याच्या उजव्या बाजूला। त्यानंतर इथं पूर्णांक नाही म्हणून आपण पूर्णांक 0 घेणार, त्याच्या उजव्या बाजूला दशांश चिन्ह देणार। इथे पूर्णांक नाही आहे म्हणून पूर्णांक 0 घेणार, त्याच्या उजव्या बाजूला दशांश चिन्ह देणार। इथे पूर्णांक नाही आहे म्हणून 0 आणि त्याच्या उजव्या बाजूला दशांश चिन्ह। इथे पूर्णांक नाही आहे म्हणून पूर्णांक आपण 0 त्याच्या उजव्या बाजूला दशांश चिन्ह देणार। पूर्णांक लिहून झाले, दशांश चिन्ह पण देऊन झालं। आता त्याच्या उजव्या बाजूला, दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला कोणता नंबर येणार ते आपण लिहिणार आहोत। या दिलेल्या अपूर्णांकामध्ये छेदामध्ये एकच शून्य आहे म्हणून दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एकच अंक येणार आहे, तो म्हणजे कुठला, अंशामधला 1। छेदामध्ये 2 शून्य आहे म्हणून दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 अंक येणार आहेत, तर ते म्हणजे अंशातले असतात। आता अंशामध्ये एकच अंक जर दिलेला असेल तर तो उजव्या बाजूला लिहायचा आणि त्याच्या डाव्या बाजूला एक शून्य ॲड करायचा। येते लक्षात। इथं तिसरा पूर्णांक दिलेला आहे। आता इथं छेदामध्ये 2 शून्य आहे म्हणून दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 अंक येणार आहे, ते म्हणजे अंशातले 5 आणि 3। तर 5 आणि 3 आपण इथं लिहून घेतले। इथं दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 अंक येणार आहे कारण इथे 2 शून्य आहे, ते म्हणजे अंशामधले अंक येणार आहे 7 and 8 बरोबर। आता इथे छेदामध्ये 2 शून्य आहे म्हणून दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 अंक येणार आहेत, पण अंशामध्ये एकच अंक दिलेला आहे, तो सर्वात उजव्या बाजूला लिहायचा आणि त्याच्या अगोदर एक शून्य ॲड करायचा। झाले हे दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 अंक। त्यानंतर 6 नंबरचा अपूर्णांक जो दिलेला आहे त्याच्या छेदामध्ये एकच शून्य आहे म्हणून दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एकच अंक येणार आहे, तो म्हणजे अंशातला 5। आता इथे छेदामध्ये 1 शून्य आहे म्हणून दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एकच अंक येणार आहे, तो म्हणजे अंशातला 2। इथं छेदामध्ये 2 शून्य आहे म्हणून दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 अंक येणार आहे, ते म्हणजे अंशातले 2 आणि 0 हे अंक। तर आता आपलं लेखन झालेलं आहे दशांश रूपात। आता आपल्याला वाचन लिहायचं आहे। या दशांश रूपाचं वाचन कसं येणार आहे बघा, 9.1। याचं वाचन 9.01 9.01। त्यानंतर 4.53 4.53 इथे 53 नाही लिहायचे, 4.53 असं लिहायचं असतं। इथे कसं लिहिणार, 0.78 बरोबर। इथे बघा 0.05। त्यानंतर इथे कसं येणार आहे, 0.5।
इथे येणार आहे, याचं वाचन कसं येणार आहे? 0.2. याचं वाचन 0.20. 0.20. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.